करून आता महिना झाला. आज महिना झाला. कसं काय जाळी झाली? मग तेच मला काय कळलं झालं. परत आणि पैशाचा प्रश्न दिसतो. नाही आता नाही घेणार ते. घेतीच की आता म्हणजे 800 रुपये बारा. हो. काय मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकाठचा 180 भाग, याच्या आधीचे भाग आणि हे 180 भाग असे मिळून साधारण 350 भाग झालेत. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी हा भाग मी टाकूया का नाही विचार करायला होतो. आपले मजेशीर भाग असतात, मग विचार केला की हा भाग टाकू, कारण की सर्व स्तरातील लोकांमध्ये सध्या मोतीबिंदूचा प्रॉब्लेम भरपूर यायला आहे. कोणाला तर मोतीबिंदू हा प्रत्येक कुटुंबात आहे. मग मोतीबिंदू झाल्यानंतर तुम्ही काळजी घ्या मित्रांनो, कारण की पुन्हा त्यामध्ये जाळी व्हायची प्रमाण वाढाले सध्या. असं एका आजांचा किस्सा आहे, त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये बसून सांगितलं मला. आणि त्या शेजारचे आजोबा आहेत, त्यांनी सिव्हिलमध्ये त्यांच्यासोबत काय घटना घडल्या हे सांगितलं आहे. आणि हा मात्र तुम्हाला ब्लॉग जर बघायचा असेल, शांत ठिकाणी बसून तुम्हाला बघावं लागेल किंवा हेडफोनचा वापर करावा लागेल, कारण याच्यामध्ये मी माईकचा वापर वगैरे करू शकलो नाही. त्या ठिकाणी डायरेक्ट मोबाईलचं रेकॉर्डिंग आहे. आणि याच्यानंतर उद्या नदीवरला एक भाग येणार आहे भन्नाट असा, तो देखील पहा. आणि अवेअर राहा, जागृत राहा आणि आरोग्य संदर्भात काळजी घेत राहा. डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहत चला. धन्यवाद. सांगलीमध्ये जेव्हा आमच्या आईच्या डोळ्याला लागलेलं त्यावेळेला मी दाखवायला गेलतो, तर त्यावेळेला हे दोन आजा चर्चा करत बसले होते. आता यांच्यासोबत काय घडलंय हे पाहू. कसे वापर झाले मोतीबिंदूचा जाळी झाले म्हणजे आता म्हणायला जाळी झाले दोन्ही डोळ्याला. ते आता काय करणार? आता ते काढा म्हणते. इथं काढता ना काय तिथं बरं आहे जगा आपण ऑपरेशन केलेलं तिथं. होय तिथं ते करता. आता परत आणि पैशाचा प्रश्न दिसतो. नाही आता नाही घेणार ते. घेतीच की आता म्हणजे 800 रुपये बारा. हो. नाही ते ऑपरेशन काय ना काय असेल तर खर्च पैसे घेणार. अहो पण तुम्ही ऑपरेशन करून आता महिना झाला. आज महिना झाला. कसं काय जाळी झाली? मग तेच मला काय कळलं झालं. ते आपल्याला कसली बी जाळी? मोतीबिंदू जाळी झाली. मोतीबिंदू झालं होतं. ते ऑपरेशन केलं. मग आता मग ते आता दाखवायला आल्यानंतर मग ते तुम्हाला ते जाळी झाली. एक महिना काहीच केलं नाही तुम्ही, औषध बिषध घातला तर? औषध दिली ती तेवढी घातली, एक ट्यूब दिली. मग दिवसात 3-4 डाव घाला, 4-5 डाव घालायला लागत होते. मग ते आता संपले आता 8 दिवस झाले. 8 दिवस संपले काय? ते आणायचे आणि आपल्याला विकत आणावं. बघा मला 2 दिले होते. इथनं काय माहितीये काय, इथनं आपण देत होतो ते ठीक आहे. मला 2 दिले. मग 8 दिवस नाही औषध घातल्यावर ती जाळी झाली. काय राम झालं. तुमची माझी सारखी मला नाही. असं 2 दिले होते. हा जेव्हा मला 2 दिले. ही तू हेच तुला माझी ही नव्हे. नाही दुसरा तर सगळ्यांचा वेगळा वेगळा आहे. प्रत्येकाचं कसं औषध असतं, डोळा बरोबर. प्रत्येका डोळा कसा असेल तसा असतो. डोकेदुखी जावलं काम झालं. परत आणि महिन्याभराने हाय म्हटल्यावर परत सारखं होणार नाही कशावर. होय आता एखादी काढून घ्या म्हणतो लगेच. परत दुसऱ्या डोळे परत नंतर काढ. कशाने काढतात जाळी? ती मशीन आहे ना त्यांची, मशीन काढतात. जाळे काढायची. ते काढता लगेच काही ऍडमिट करत नाही आता. नाही ऍडमिट करत नाही, लगेच काढत. त्याला काही नाही, चिंता बिना ऍडमिट करता लगेच काढत असते नाही का? डोक्याला ताप झाला. गाड्या पण काढायला पाहिजे. काय झालं तर काढायला लागते, नाही तर परत आणि जास्त होते. आणि त्रास होतो. आणि औषध दिलेले लिहून दिले तर आणि आणायचे ते 2-3 महिना वापरायचे. अहो इथं होतं तेव्हा 5-6 वेळा घातलं. बाई तुम्ही किती वेळ घेतली? किती पिशेवाली घेतली? पैसेवाले नाही, स्कीम स्कीम सरकारमध्ये काम. या काकांचं पहिलं ऑपरेशन सिव्हिलमध्ये झालं, पण काहीतरी चूक झाली वाटतं. चूक केली मग सिव्हिलवाल्याला चूक केली. बाई मॅडम होती, त्याला वाट लागली. त्यांना कळालं नाही कसं विषय. अरे ते उचलून टाकलंय. गाडा आहे ना ते उचलून टाकलं, दरिद्र होती ते. आणि ते बसत होती, ते बसवायला त्यानं आला आणि आत गेला पाणी थोडच्या खाली. त्याच्या आत 1-1.5 तास लागला होता. घाम फुटला होता, मी मरणार होतो. मी ते मला बाहेर माझं पंजाला होतं. प्रवीण सर बोलासाठी प्रवीण सर काढायचे. तुमचे वडील आई कोण असेल ना तुमचे डॉक्टर प्रवीण सर केस पेपर काढताना त्याचं नाव घेत होते. तो 1 नंबर बघतो, तो ऑफिशियल नंबर म्हणून बघतो. डॉक्टर प्रवीण सर कोण पण असतो म्हातारा. आता हे पण करणार आहे मी, आमदार नको दुखलंही घ्यायला आमदार त्रास नाही. पुढच्या गोष्टी इथं पण नाही मला त्रास दिसत नाही. बघतो शरीराला दिसत नाही जास्त. कमी दिसत. त्याला पण मोतीबिंदू आहे का? हां दिसतं तुम्हाला बघा. हां, त्याला दुसरं दिसते. आता हे बघ
आता महिना झाला, अजून 2 महिने याला हे करायचं, सांभाळायचं. ते अवघड केलाय ना, अवघड होता ते चांगला केलाय. चांगलं केलं. 1 महिना झाला आंघोळ बंघोळ काय नाही, आणि ते 10 दिवस तिथं, 1 महिना 10 दिवस झाले अजून डोक्याची आंघोळ नाही. इकडला खाली इकडे पाणी लागून द्यायचं असतं डोळ्याला. याला पाणी लावायचेच नाही, पाणी लावलं तर वाट लागते. या दुसऱ्या काकांचं म्हणणं असं होतं की सिव्हिलमध्ये याचा डोळा खराब झाला असता, पण या हॉस्पिटलमध्ये प्रवीण सरांनी त्यांचा डोळा वाचवला. चला आता उद्याच्या भागात हे पहा. मला काय फरक पडत नाही, मला काही घराची कोण काही बोलत नाही. घरात एक येत असेल माझा तो पण काही फायदा नाही, मी आत्ता मोरतोय, मला चालतंय.